टिप नंबर 1. ताकाचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ताकामध्ये प्रोटीन्स, विटामिन आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मात्र त्यामध्ये कॅलरीज आणि चरबी अतिशय कमी असते. ताक प्यायल्याने आपण हायड्रेट आणि उत्साही राहतो. ताक प्यायल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी लागते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक एक आदर्श पेय आहे. उपयुक्त टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 2. कमी बजेटमध्ये परफेक्ट कूलिंग देण्यासाठी कूलर हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी अनेकांना कूलर वापरणे आवडते. पण अनेक वेळा कूलर साफ करताना लोकांच्या नकळत काही सामान्य चुका होतात. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण असल्याने कूलर लवकर खराब होतो. अशा वेळी कूलर स्वच्छ करण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही कूलरला बराच काळ खराब होण्यापासून वाचवू शकता व तुमच्या पैशांची देखील यामुळे बचत तुम्ही करू शकता. यासाठी अशी राखा आपल्या कूलरची स्वच्छता. टिप नंबर 1. कूलरला पाण्याने धुवू नका. जर तुम्ही कूलर वारंवार पाण्याने धुतल्याने तो लवकरच खराब होतो आणि त्यातून पाणी टपकू लागते. शिवाय मोटरमध्ये पाणी शिरण्याची भीतीही असते. त्यामुळे कूलर स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याची मदत तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच ओल्या कपड्याने तुमचा कूलर स्वच्छ करू शकता. टिप नंबर 2. जाळी साफ करा. कूलर समोरील जाळी साफ करण्यासाठी त्यावर थेट पाणी टाकणे टाळावे. त्यामुळे कूलरच्या पंख्यात पाणी शिरून कूलर लवकर खराब होऊ शकतो. कूलरची जाळी स्वच्छ करण्यासाठी ती उघडून बाहेर काढा व नंतर ती ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ पुन्हा लावा. टिप नंबर 3. टाकीची काळजी घ्या. कूलरमध्ये सतत पाणी भरत राहिल्याने टाकीत सहज घाण जमा होते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक कूलरची टाकी स्वच्छ करण्यासाठी अवजड वस्तूंचा वापर करतात. पण ही टाकी साध्या पत्र्यापासून बनलेली आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे कठीण अवजड वस्तूमुळे टाकीला छिद्र पडू शकतात. म्हणून कूलरची टाकी स्वच्छ करण्यासाठी नेहमी तुम्ही ब्रशचाच वापर नक्की करा. टिप नंबर 4. कूलिंग पॅड धुणे टाळा. कूलरचे कूलिंग पॅड वारंवार धुतल्याने ते पातळ आणि खराब होतात. अशा परिस्थितीत कूलर थंड हवेचा पुरवठा कमी करतो आणि लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे कूलिंग पॅड जास्त धुणे शक्यतो टाळा. उपयुक्त व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करा व एक लाईक नक्की करा. टिप नंबर 5. शेंगदाण्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तरीही खबरदारी घेऊन याचे सेवन केले तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. टिप नंबर 6. सकाळी अनुशापोटी म्हणजेच रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने पोटाचा कोटा साफ होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. टिप नंबर 7. जर तुमचे वॉशिंग मशीन सेमी ॲटोमॅटिक प्रकारातले असेल किंवा ॲटोमॅटिक मशीन बाहेरच्या बाजूने स्वच्छ करायचे असेल तर ही पद्धत वापरू शकता. यासाठी साधारण 1 मग पाणी घ्या. त्यात 3 ते 4 चमचे व्हिनेगर आणि 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण मशीनवर आतून बाहेरून शिंपडा. 5 ते 7 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. रबरच्या घासणीने घासूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. पण खूप जोराजोराने घासू नये. टिप नंबर 8. पितांबरीने भांडी घासल्यावर हात काळे होतात. अशा वेळेस
थोडेसे खोबरेल तेल, मीठ आणि डिटर्जंट पावडर एकत्रित करून हात धुवायचे. हात लगेच स्वच्छ होऊन हाताचा काळपटपणा निघूनही जातो. तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी व निरोगी शरीर राहण्यासाठी टिप नंबर 9. प्लास्टिकच्या बॉटल तयार करण्यासाठी BPA सारखे घातक रसायन वापरले जाते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका होण्याची दाट शक्यता असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय घातक परिणाम देखील होऊ शकतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. टीप नंबर 10. बाजारात मिळणाऱ्या पॅकेट बंद आलं लसूण पेस्ट किंवा केचप हे पदार्थ वारंवार वापरू नये किंवा मुलांना खायला देऊ नये. ज्यावेळी घरीच फ्रेश प्युरी पेस्ट टॅमॅटो केचप बनवा. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. टीप नंबर 11. गरम पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे आखडले जातात. म्हणून कपडे धुतल्यानंतर पुन्हा एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये एअर कंडिशनर टाकून कपडे 10 ते 15 मिनिटे भिजत घालावे. यामुळे कपडे पुन्हा सरळ होतात. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी उपयुक्त टीप नंबर 12. पोळ्याच्या म्हणजे चपातीच्या डब्यात रुमालाखाली किंवा पेपरखाली आल्याचे म्हणजेच अद्रकचे 1 ते 2 तुकडे ठेवावेत. पोळ्या बराच वेळ नरम राहतात. 1 ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे बडीशेप टाकून हे पाणी उकळून घ्या आणि पाणी अर्धे शिल्लक राहिल्यावर ते गाळून प्यावे. असे केल्याने अनियमित मासिक पाळीची म्हणजेच अनियमित पिरियड्स येण्याची समस्या असेल तर ती दूर होते. टीप नंबर 13. भडंगचा चिवडा बनवताना त्यात थोडी पिठी साखर आणि थोडंसं लिंबू रस देखील त्यामध्ये घालावे. यामुळे खूप छान टेस्टी भडंग बनते. टीप नंबर 14. शेव टॅमॅटो भाजी बनवताना त्यात चाट मसाला तसेच आमचूर पावडर घातल्यास शेव टॅमॅटो भाजीची टेस्ट छान येते. टॅमॅटो खूप जास्त आंबट असतील तर पाव चमचा साखर त्यामध्ये आवश्यक घालावी. टीप नंबर 15. चेहऱ्यावर मस्सा असेल तर त्यावर मिरी आणि तुरटी बरोबर मात्रामध्ये म्हणजेच समप्रमाणात घेऊन बारीक करा आणि ज्या ठिकाणी मस्सा आहे त्याला लावा. तो मुळासकट निघून जातो. टीप नंबर 16. दह्यात फॅट आणि कॅलरी कमी असते. परिणामी ते वजन कमी करण्यासाठी मदतीचे ठरते. जेवणात आणि स्नॅक्समध्ये याचा वापर करावा. दह्यात असणारे प्रोबायोटिक पोटातील बॅक्टेरिया वाढीस चालना देतात. ते पचन प्रणालीत सुधारणा करते तसेच आपले वजन कमी करण्यास देखील मदत करते. तुमचे हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.